नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज आपण केळीचे नाही, बटाट्याचे नाही, तर आज आपण रताळ्याचे वेफर्स बनवणार आहोत. आवाज तुम्ही ऐकू शकाल की कसा क्रंच असा आवाज येत आहे. तर ते बनवण्यासाठी मी आज इकडे 2 रताळे घेतलेले आहेत. त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला साल काढायची नसेल, नाही काढली तरी देखील चालेल. त्यानंतर आपल्याला चाकूने असे जसे काप करून घ्यायचे आहेत, गोल असे. तर हे मीडियम आकाराचे मी असे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे रताळ्याचे काप तळण्यासाठी सोडायचे आहे. तर तळताना आपल्याला हे कमी फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे. जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळायचं नाही आहे, नाही तर मग ते वरून तर करपलं जाणार पण आतून ते व्यवस्थितरित्या शिजलं जाणार नाही. सो त्यासाठी आपल्याला ते कमी फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे. त्यानंतर पाहू शकता आपले जे रताळ्याचे वेफर्स आहेत ते तळून झालेले आहेत. तुम्ही देखील हे रताळ्याचे वेफर्स घरच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. खायला खूप टेस्टी लागतात आणि त्याचबरोबर खूपच कुरकुरीत आणि क्रंची असे होतात. रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वरतून चिमूटभर थोडंसं मीठ टाकायचं आणि एकदम हलवून घ्यायचं. तर पाहू शकता आपले वेफर्स तयार आहेत.